करणार आहोत एकदम झणझणीत तिखट गोड आणि आंबट चवीची अशी हिरव्या मिरचीची झणझणीत आळूची वडी। आळूची ताजी पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची। वडी बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया। तर त्यासाठी घेतल्यात हिरव्या मिरच्या, थोडं खोबरं घेतलंय, ताजी कोथिंबीर, लसूण आणि मीठ याचं वाटण करून घ्यायचं। आता आळूच्या पानाच्या ज्या जाडशीर असतात त्या काढून घ्यायच्या। वडे बनवण्यासाठी इथे एक मोठी वाटी बेसन घेतलंय। आता त्यामध्ये पाऊण चमचा हळद टाकून घ्यायची, चिंच गुळाचं पाणी आणि हिरव्या मिरचीचं केलेलं वाटण टाकून घ्यायचं। पाणी एकदम ओतायचं नाही, मस्तपैकी पीठ तयार करायचं, जास्त पातळ बनवायचं नाही। तर या प्रकारे बनवून घेतलं बेटर। तर आता आळूची पाने एकदा लाटण्याने लाटून घ्यायची। आता पानावर हा मसाला लावून घ्यायचा। तर एका पानावरती एक पान ठेवायचं आणि छान अशी गुंडळी करून घ्यायची। तर मी ते गुंडळी करून घेते। राहिलेल्या पानांना पण मसाला लावून घ्यायचा आणि छान गुंडळी करून वाफवून घ्यायची। तर मी ते एका टोपामध्ये पाणी ठेवलंय। आता त्यावरती चाळण ठेवून आपण वड्या वाफवून घेऊया। ते इथे वड्या आपल्या वाफवून झाल्यात। आता वड्या थंड करून कापून घ्यायच्या। तर आपण इथे वड्या कापून घेतल्यात, यामध्ये तेल टाकायचं आणि गरम तेलात कुरकुरीत आळूच्या वड्या तळून घ्यायच्या। शुभांगीज किचनचे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण आता परतून घेऊया आळूच्या वड्या। तर त्यासाठी एक चमचा तीळ आणि कोथिंबीर घेतली, ती तेलात टाकून घ्यायची आणि त्यानंतर चिरून घेतलेल्या वड्या टाकायच्या, त्या छान परतायच्या। ह्या आळूच्या वड्या एकदा नक्की करा, तिखट आंबट गोड चवीला खूप छान लागतात। तर आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं। कूट टाकून झाल्यानंतर आपण वड्या 5 ते 10 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या। ते तयार झाल्यात आपल्या खुसखुशीत चविष्ट अशा आळूच्या वड्या। तर मी ते 2 प्रकारे केल्यात, तर नक्की करा, करून बघा आणि कशा झाल्यात कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।